मी प्रोफेसर मंजुनाथ आपलं इन्फिनिटी अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आपला सब्जेक्ट जो आहे एलिमेंट्स ऑफ बेसिक मेकॅनिकल. आता एलिमेंट्स ऑफ बेसिक मेकॅनिकल हा तुम्हाला प्रीमध्ये दरवर्षी 10 मार्काला विचारला जातो. आता विद्यार्थी मित्र काय करतात की बाबा हा मेकॅनिकलचा सब्जेक्ट आहे, आपल्याला यावर कोणतंच नॉलेज नाही आहे, त्यामुळे तो स्किप करण्याचा ट्राय करतात. पण हे जे 10 मार्क्स आहेत तुम्हाला जे प्री क्रॅक करण्यासाठी लागणार आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आणि सब्जेक्ट एवढे सिंपल आहेत की एवढे तुम्हाला जो सिलेबस पण मेन्शन केलेला आहे आयोगानं तो पण टोटल मेकॅनिकलचा नाही, पॉईंट सगळे मेकॅनिकलचे आहेत. प्रत्येक चॅप्टरमधून प्रत्येक पॉईंटमधून काही ना काही पॉईंट जे आहेत तुम्हाला जे लागणार आहेत आणि जे इम्पॉर्टंट आहेत सिव्हिल प्लस मेकॅनिकलसाठी, या गोष्टीच फक्त आयोगाने त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. कारण तुम्ही ज्यावेळी पोस्टिंग होईल तुमची, ज्यावेळी तुम्ही ॲज अ डॅमवर जाल किंवा तिथं जे मेकॅनिकल पार्ट जे लागतात, मेकॅनिकल जे कंपोनंट लागतात, ह्याची थोडीफार तुम्हाला जाणीव असावी, थोडीफार माहिती असावी. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिलेबस आयोगाने जो सिलेबस तुम्हाला सेट केलेला आहे त्यामधले जर पाहिलं तर या बेसिक मेकॅनिकल एलिमेंटमध्ये तुम्हाला जे 10 मार्क्स जे आहेत व्हेरी इम्पॉर्टंट 10 मार्क्स आहेत ते. आणि या 10 मार्क्समध्ये जेव्हा तुम्ही ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही बघाल की या कमीत कमी असा आम्ही सगळा पॅटर्न यामध्ये सेट केलेला आहे, तुम्हाला कमी आवर्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स भेटण्याचा ट्राय होतील. कारण यामध्ये जे तुम्ही टाइम जो तुमचा कंझ्युम करणार आहे म्हणजे कितपत तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण सगळे पार्ट्स तरी आहेत भरपूर. जर तुम्ही मेकॅनिकलची जर पुस्तकं पाहिला तर प्रत्येक पार्ट तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली दिलेला आहे, भरपूर वास्टमध्ये दिलेला आहे. त्यातला तुम्हाला तुमच्या ॲज पर तुम्ही सिव्हिल किंवा तुम्ही एखादा फर्स्ट टाइम जर तुम्ही एखादा मेकॅनिकलचा सब्जेक्ट जर घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कितपत स्टडी करायचा, कोणत्या लेवलपर्यंत जायचं, या गोष्टीचा आम्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला सगळ्या गोष्टीचं डिस्कशन केलेलं आहे. हे तुमचे 10 मार्क्स आहेत. यामध्ये कमीत कमी आता बघा जर तुम्ही पाहिलं तर आयोगाचा पेपर जो 100 मार्काचा असतो त्यामध्ये 20% हे वेटेज तुम्ही डिफिकल्टी लेवलला दिलं जातं. मग तुम्हाला आम्ही या 10 मार्क्स आहेत, या 10 मार्क्समध्ये एखादा क्वेश्चन पण त्या 20% मध्ये जाऊ शकतो. मग तुम्ही पॅनिक व्हायचं कारण नाही, कारण जे क्वेश्चन जे येणार आहेत ते एखादा क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट लेवलचा येईल. पण अदर दॅन दॅट जे रिमेनिंग 9 क्वेश्चन जे आहेत ते व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहेत आणि ते तुम्हाला जे टाइम घेणार आहे क्वेश्चन सॉल्व्हिंगसाठी हे मिनिमम टाइममध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर असा सिलेबस आयोगाने तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये कोणताच प्रॉब्लेमॅटिकल सेक्शन नाही आहे. यामध्ये जेवढा पण सेक्शन आहेत 2-3 फॉर्म्युले आहेत किंवा ते फॉर्म्युला आहेत, त्या फॉर्म्युला बेस्डवर तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत. तुम्हाला कोणतं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं नाही किंवा तुम्हाला कोणतं प्रॉब्लेमॅटिकल क्वेश्चन येणार नाही. जे पण काही असेल हे तुमच्या थेरॉटिकल कन्सेप्टवर बेस्ड क्वेश्चन येणार आहेत. कारण जर पाहिलं तर मेकॅनिकल आणि सिव्हिलचं जर कंपॅरिझन केलं तर यामध्ये भरपूर आपल्याला सेम सब्जेक्ट आहेत. ते सेम सब्जेक्ट व्यतिरिक्त तुम्हाला आता जो रिमेनिंग पार्ट आहे म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स असेल किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स असेल, त्या व्यतिरिक्त तुम्हाला या बेसिक एलिमेंट म्हणजे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ॲड केलेला आहे. तर पहिला जो सब्जेक्ट किंवा पहिला जो पॉईंट तुमच्या आयोगानं तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे तो म्हणजे माझा थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्स ज्यावेळी म्हणतो त्यावेळी तो थर्मोडायनामिक्स इज नथिंग बट आपण टेम्परेचरशी डील करत असतो. म्हणजे टेम्परेचरवर जे पण लॉज होतात किंवा टेम्परेचर डिफरन्स असेल किंवा वर्क असेल किंवा हीट असेल किंवा एनर्जी असेल, या गोष्टीवर सगळा सिलेबस ह्या थर्मोडायनामिक्समध्ये दिलेला आहे. तर थर्मोडायनामिक्समध्ये आयोग दरवर्षी तुम्हाला एक सिंगल क्वेश्चन दरवर्षी जे 9 पॉईंट तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत, प्लस तुम्हाला त्यातला पण कोणता पॉईंट करायचा हा पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली दिलेला आहे. म्हणजेच तुम्हाला तेवढ्याच गोष्टीची रिलेटेड राहायचा आहे. जो पहिला पॉईंट मला दिलेला आहे तो माझा थर्मोडायनामिक्स आहे. तो थर्मोडायनामिक्स दरवर्षी मला हे 1 मार्कासाठी येतो. म्हणजे जर पेपरचं जर अनालिसिस, ॲक्च्युली यामध्ये तुमचं पेपर अनालिसिस पण आहे. या पूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला पेपर अनालिसिस असेल, त्याचबरोबर तुमचा प्रत्येक सब्जेक्टचं तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे मेन्शन केलेले पॉईंट्स आहेत तेवढं डिस्क्रिप्टिव्हली अनालिसिस असेल. त्याचबरोबर तुम्हाला जे क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत म्हणजे कोणते क्वेश्चन विचारू शकतात याचा पण एक प्लॅटफॉर्म आम्ही तिथे जनरेट केलेला आहे. या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही या रेडीमेड मटेरियलकडे जा, कारण तुमचा जो टाइम आहे तो टाइम तुम्ही जो टाइम लागणारा टाइम आहे तुमच्या सब्जेक्ट, एखादा सब्जेक्ट तुम्ही जर वाचायला गेला तर कमीत कमी मला 20-25 तास जे लागणार आहे ते तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये तुम्ही या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्ही कव्हर केलेलं आहे. म्हणजे जेवढा मिनिमम टू मिनिमम
टाइम तुम्हाला वेस्टेज होईल तुमचा, त्याचा ह्या फोकस करून ह्या सगळा सिलेबस आम्ही कव्हर केलेला आहे. सो यामध्ये जो पहिला पॉईंट आहे तो थर्मोडायनामिक्स. तो थर्मोडायनामिक्सचा जर विचार केला तर 2017 मध्ये एक क्वेश्चन यावर विचारला होता, 2018 मध्ये एक क्वेश्चन यामध्ये विचारला होता आणि 2019 मध्ये यावर क्वेश्चन नाही विचारला होता. पण याचा जो प्लॅटफॉर्म आहे म्हणजे हा थर्मोडायनामिक्सचा जो पुढचा जो स्ट्रेच केलेला पार्ट आहे तोच म्हणजे माझा हीट ट्रान्सफर. म्हणजेच 2019ला ज्यावेळी क्वेश्चन विचारले गेले तर 2019ला मला हीट ट्रान्सफरवर क्वेश्चन विचारला गेला. सो यामध्ये ज्यावेळी हीट ट्रान्सफरचा मी ज्यावेळी अनालिसिस करतोय तर हीट ट्रान्सफरमध्ये मला बेसिकली 3 मोडमध्ये मी काम करतो. म्हणजे जी पण काही माझी हीट ट्रान्सफर होते, जी पण काही माझं टेम्परेचर ट्रान्सफर होतं ती मी बेसिकली माझ्या 3 मोडमध्ये करतो. तेच म्हणजे मी कंडक्शन असेल, कन्व्हेक्शन असेल आणि रेडिएशन असेल. मग आता हे कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे जे 3 बेसिक लॉज आहेत, म्हणजे हे बेसिक लॉ आहे बेसिकली जे हीट ट्रान्सफर मध्ये आलेले आहेत ते माझे एक्सपेरिमेंटल बेसिसवर आलेले आहेत. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये पण तुम्हाला 5च पॉईंट तिथे मेन्शन केलेले आहेत. म्हणजे कंडक्शनचा जो लॉ आहे तो फोरियर लॉ असेल, कन्व्हेक्शनचा जो लॉ आहे न्यूटन्स कूलिंग लॉ असेल, रेडिएशनचा जो लॉ आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ असेल किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी अजून एक कन्सेप्ट आहे. ह्या थर्मल कंडक्टिव्हिटीवर आता मी प्रत्येक सिलेबसली ज्यावेळी ब्रॉडली डिस्कस करतोय ह्यातला प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. बघा ज्यावेळी थर्मोडायनामिक्स पार्ट डिस्कस केला त्या थर्मोडायनामिक्स पार्टमध्ये थर्मोडायनामिक्सच्या ज्या प्रोसेसेस आहेत किंवा थर्मोडायनामिक सायकल आहे, थर्मोडायनामिक सायकल्स असतील त्या थर्मोडायनामिक सायकल म्हणजेच थर्मोडायनामिक प्रिन्सिपल ज्यावेळी म्हणेल त्यावेळी तुम्हाला थर्मोडायनामिक सायकलमध्ये 1 आणि 2 असेल किंवा थर्मोडायनामिकचे जे लॉ आहेत ते थर्मोडायनामिकचे लॉ आहेत. मग त्या लॉजवर जे आहेत ते तुम्हाला थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ या आणि 0th लॉ या 3 बेसिक लॉजवर तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. मग त्यामध्ये भरपूर अजून सिलेबस तुम्हाला मेन्शन केलेला आहे थर्मोडायनामिक्समध्ये. तोच म्हणजे माझा सिलेबस जो मेन्शन केलेला आहे तो म्हणजे माझा प्युअर सबस्टन्सेस असतील, प्युअर सबस्टन्सेस अजून क्वेश्चन नाही आलेला. परत तुम्हाला आयडियल गॅस असतील, आयडियल गॅसवर तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे तो आयडियल गॅस हा तुम्हाला बघायचा आहे. आणि आयडियल गॅसमध्ये सिलेबसमधले जेवढे पॉईंट किंवा तुमच्या सिलेबसमध्ये अजून एक वर्क तुम्हाला अजून एक पॉईंट लक्षात घेतलेला PDV वर्क. आता हा PDV वर्क हा काय आहे, मग तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ऑफ वर्क आहे, बेसिक कन्सेप्ट ऑफ हीट आहे, या कशा ट्रान्सफर होतात या गोष्टीवर पण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यामुळं या ज्यावेळी सिलेबस डिस्कस करतो ह्या डिस्क्रिप्टिव्हली तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल किंवा थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल. पण यातला जो इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो माझा फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. आणि त्यातून पण तुम्हाला ज्यावेळी रेफ्रिजरेटर असेल किंवा तुम्हाला कार्नोट सायकल असतील किंवा अजून पण त्यातमध्ये पॉईंट्स आहेत तो म्हणजे हीट पंप असेल, यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. सो क्वेश्चन जे विचारलेले आहेत तुमच्या टेम्परेचर बेस म्हणजे सिंपल ज्यावेळी क्वेश्चन आहेत म्हणजेच 3 वर्षाचा जर मी अनालिसिस केला तर 3 वर्षांमध्ये सगळ्यात सिंपल जे क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे त्यामध्ये डेप्थ लेवल नाही, कोणता डेरिव्हेटिव्ह पार्ट नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला ज्या स्टेटमेंट्स आहेत लॉच्या ज्या स्टेटमेंट आहेत त्या लॉच्या स्टेटमेंटवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. सो हा माझा थर्मोडायनामिक्सचा पार्ट कंप्लीट झाला. सो थर्मोडायनामिक्स ज्यावेळी मी विचार करतो तो थर्मोडायनामिक्सचा अजून थोडासा नेक्स्ट पार्ट जो आपण म्हटलं जातो की हे दोघं एकामेकाशी रिलेटेड आहेत तो म्हणजे माझा हीट ट्रान्सफरचा पार्ट आहे. आता हीट ट्रान्सफरमध्ये मला माझी जी पण काही हीट आहे किंवा जी पण एनर्जी आहे ती बेसिकली कशी ट्रान्सफर होते ह्याच्या रिलेटेड सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत. मग तुम्हाला बेसिक मोडची हीट ट्रान्सफरची दिले आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा कन्व्हेक्शन असेल शिवाय पहिला मी लिहितो कंडक्शन, तो कंडक्शनचा पार्ट त्याचा लॉ आहे जो माझा फुरियर लॉ आहे त्या फुरियर लॉच्या बेसिसवर आहे. मग त्या कंडक्शनमधून अजून एक कन्सेप्ट क्रिएट होतो तोच माझा थर्मल कंडक्टिव्हिटी. त्या थर्मल कंडक्टिव्हिटीवर तुम्हाला बेसिकली क्वेश्चन आलेले आहेत. सो जे हीट ट्रान्सफरवर क्वेश्चन आलेले आहेत 3 वर्ष जे तुम्हाला हीट ट्रान्सफरवर जे क्वेश्चन आलेले आहेत ते बेसिकली तुम्हाला ह्या तुमच्या थर्मल कंडक्टिव्हिटी कन्सेप्टवर आलेले आहेत. ह्या कंडक्शनचाच पार्ट आहे तो थर्मल कंडक्टिव्हिटी हा थर्मल कंडक्टिव्हिटीचा पार्ट आहे. मग यावरचं जर मी ब्रॉडली याचं अनालिसिस केलं तर तुम्हाला 2017 मध्ये एक क्वेश्चन ह्यावर विचारला होता तो माझ्या थर्मल कंडक्टिव्हिटीवरच होता. त्यानंतर 2018 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले होते. 2018 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले होते ते पण माझे थर्मल कंडक्टिव्हिटीवरच होते. सो 2019 मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन नाही विचारला होता. पण असं समजू नका 2019ला विचारला नाही म्हणजे 2020ला येणार नाही.
सो 2020ला पण हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. हा थर्मल कंडक्टिव्हिटी असेल किंवा थर्मल डिफ्युजन असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला पॉईंटवर क्वेश्चन येऊ शकतात. सो प्रत्येक पॉईंट, जो पण पॉईंट आपण डिस्कस केलेला आहे तो थोडासा डिस्क्रिप्टिव्हली तुम्ही कॉन्सन्ट्रेशन, ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बसता त्यावेळी तुम्ही वही पेन तुमचा घेऊन बसल्या पाहिजेत. त्यावेळी तुम्हाला जो जिथे इम्पॉर्टंट पॉईंट नोट केलेला आहे ते इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही नोट करून घेतले पाहिजेत. आणि बेसिकली जे पण काही अनालिसिस तुम्हाला ऐकायचे आहेत, जे पण काही आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅरामीटर्स तुम्हाला सेट केलेला आहे, तो प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला स्टडी करायचा आहे. सो त्यानंतर जो आहे तो पॉवर प्लांट इंजिनिअरिंग. त्यानंतर पॉईंट कोणता आहे? पॉवर प्लांट इंजिनिअरिंग. मग बेसिक मेकॅनिकलमध्ये हे जे तिन्ही पार्ट जे आहेत, थर्मोडायनामिक्स असेल, हीट ट्रान्सफर असेल किंवा पॉवर प्लांट इंजिनिअरिंग असेल, ह्या सगळ्यांना आपण थर्मल इंजिनिअरिंग म्हणून ओळखलं जातं. थर्मल इंजिनिअरिंग. मग आता इंजिनिअरिंगमध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बेसिकली आम्ही 3 बेसिक मेजर जे पार्ट आहेत, थर्मल इंजिनिअरिंग असेल किंवा डिझाईन इंजिनिअरिंग असेल किंवा आम्ही प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणतो. मग या थर्मल इंजिनिअरिंगचे हे 3 पार्ट्स आहेत. मग जर थर्मल इंजिनिअरिंगचा अनालिसिस केला तर तुम्हाला दरवर्षी जर मी ह्या 3 पॉईंटचा जर अनालिसिस केला तर तुम्हाला 3 क्वेश्चन तरी ह्या पॉईंटवरून भेटणार आहेत. 3 क्वेश्चन तरी मिनिमम ह्या पॉईंटवरून भेटणार आहेत. आणि व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहेत. आणि यातून तुम्हाला काहीच कन्फ्युजन व्हायची कारणं नाही आहेत. कारण सगळ्या सिस्टम दिलेल्या आहेत, ज्या सिस्टम तुम्हाला सिलेबसमध्ये पण मेन्शन केलेल्या आहेत, एकदम डिस्क्रिप्टिव्हली मेन्शन केलेल्या आहेत आणि पॉईंट टू पॉईंट मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे घाबरायचं कारण नाहीये. सो पॉवर प्लांट इंजिनिअरिंगमध्ये जर पाहिलं तर पॉवर प्लांट इंजिनिअरिंगमध्ये 5 पॉईंट त्यांनी मेन्शन केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला हायड्रो पॉवर प्लांट, ऑलरेडी तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्समध्ये शिकलेला आहात तुमच्या केसमध्ये, तो पॉवर प्लांटमध्ये माझा पहिला हायड्रो पॉवर प्लांट शिकलेला आहे. तो हायड्रो पॉवर प्लांट ज्यावेळी मी शिकतो त्यावेळी मी त्यातले जे कंपोनेंट आहेत, जे पॉवर प्लांटसाठी लागणारे कंपोनेंट आहेत, जे पण काही मला लागणारे पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटर्सवर तुम्हाला बेसिकली क्वेश्चन विचारले जातात. सो पॉवर प्लांट इंजिनिअरिंगचा जर मी जर अनालिसिस केला तर पॉवर प्लांट इंजिनिअरिंगमध्ये मलाकडं तुम्हाला हायड्रो पॉवर प्लांट असेल, हा हायड्रो पॉवर प्लांटवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. हायड्रो पॉवर प्लांट, तो हायड्रो पॉवर प्लांट नंतर नेक्स्ट जो आहे तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल तुमचा. न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल. न्यूक्लिअर पॉवर प्लांट नंतर तुम्हाला अजून जे पॉवर प्लांट आहे सोलार पॉवर प्लांट असेल. मग सोलार प्लस विंड पॉवर प्लांट असेल. ह्या सगळ्यांचा पॅरामीटर आहेत. आणि प्रत्येक सायकलमध्ये किंवा प्रत्येक पॉवर प्लांटमध्ये हीट जनरेशन किंवा एनर्जी जनरेशन जे आहे, म्हणजे जी पण मी स्टीम तयार करतोय, ही प्रोसेस सेमच आहेत. प्रत्येकामध्ये पार्ट तेच आहे. टर्बाईन लागतोच मला, बॉयलर लागतोच, कंडेन्सर लागतोच, इव्हॅपोरेटर लागतोच, पंप लागतोच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांसाठी कॉमन आहेत. फक्त त्या सायकल व्हेरी कसे होतात, मग त्यामध्ये अजून कोणते पार्ट, म्हणजे इफिशियन्सी वाढवण्यासाठी अजून कोणते कोणते पार्ट मी तिथे ऍड केलेले आहेत, ह्या पण एक गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. सो पॉवर प्लांट इंजिनिअरिंगचा ज्यावेळी मी विचार करतोय त्यावेळी मला 2017, 2018 किंवा 2019चा जर विचार केला तर मला 2017 मध्ये यावर 2 क्वेश्चन आले होते. तब्बल 2 क्वेश्चन इथे या पॉईंटवर होते. 2018 मध्ये क्वेश्चन नव्हता, पण 2019 मध्ये या पॉईंटवर क्वेश्चन होता. सो हे जे थर्मल इंजिनिअरिंगचे जे पार्ट आहेत, थर्मोडायनामिक्स असेल, हीट ट्रान्सफर असेल किंवा पॉवर प्लांट इंजिनिअरिंग असेल, इथं तुम्हाला क्वेश्चन हे सिंपल लेवलचे भेटणार आहेत. मग एखादा डिफिकल्ट क्वेश्चन आला तर पॅनिक व्हायचं कारण नाही. सर मी वाचलंच नव्हतं आणि इथून मला आलंच नाही, तो डिफिकल्ट लेवलमध्ये तो जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ या 10 पैकी 10 क्वेश्चन्स तुम्ही 100 आउट ऑफ 100 तिथं, म्हणजे 100% तुम्ही जर ह्या पूर्ण टोटल सिलेबस जर पाहिला तर 100% तुम्ही मार्क्स पाडू शकता. पण प्रत्येकाची इफिशियन्सी 100% नाही. आपल्याला 8 ह्यामध्ये जर 8 मार्क्स जरी भेटले तर मोर दॅन इनफ आहेत. मग त्यातले 2 मार्क्स जे आहेत, दोन क्वेश्चन जे आपले चुकले किंवा तुमच्या काहीतरी मिसअंडरस्टँडिंगमुळे चुकले असतील, ते तुम्ही पॅनिक व्हायचं कारण नाही. कारण सगळे क्वेश्चन हे मला सिंपल लेवलचेच येणार, सगळे बेसिक लेवलचे आहेत. म्हणून एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल, फक्त एलिमेंट्स विचारलेलं आहे. बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तुम्हाला डेप्थमध्ये कोणता पॉईंट विचारलेला नाही. त्यानंतर मशीन एलिमेंट्स. आता मशीन एलिमेंट्समध्ये हा जो हे 3 पॉईंट आहेत बघा, मशीन एलिमेंट असेल किंवा पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस असतील किंवा मेकॅनिझम्स असतील, हे माझे डिझाईन इंजिनिअरिंगचे पार्ट्स आहेत. हे जे 3 पार्ट आहेत हे माझे डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये मोडले जातात. डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये मोडले जातात. मग आता या डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये जे पण काही माझे मशीन आहेत, त्या मशीनला लागणाऱ्या बेसिक एलिमेंट्स इथून भेटतात. मग ज्यावेळी मी मशीन एलिमेंट हा पार्ट डिस्कस करतो बघा, ज्यावेळी मी मशीन एलिमेंट पार्ट डिस्कस करतो, मग मशीनला मला लागणारे कोणते कोणते पार्ट आहेत ह्याचं डिस्कशन होतं. मग आता मशीन जर बेसिक मशीन जर पाहिलं, मी एखादा पेन जर पाहिला तर ह्या पेनसाठी मला हे टोपण लागतं, ह्याची रिफिल लागते, ह्याची शाई लागते किंवा अजून
ह्यामध्ये कोणते कोणते पार्ट येतात, ह्या सगळ्या गोष्टी, हे पण एक मशीन असू शकतं. तसंच मी जर कन्सिडर केले, माझ्याकडे घड्याळ आहे, या घड्याळामध्ये मला हा बेल्ट लागतो, ह्या घड्याळामध्ये मला काटे लागतात, ह्या घड्याळामध्ये मला नंबर लागतात, ह्या घड्याळामध्ये कधी कधी डेट पण दाखवते, ह्या घड्याळामध्ये कधी कधी मला सेकंद पण काटा असतो. ह्या सगळ्या गोष्टीचे जर मेकॅनिझम, मग हे घड्याळ फिरवण्यासाठी मला काय काय पॉईंट लागतात, म्हणजेच हे मशीन इलेमेंट, म्हणजे मशीनसाठी कोणते कोणते इलेमेंट्स मला इम्पॉर्टंट आहेत. मग त्यातले पण इम्पॉर्टंट म्हणजे जनरली कुठले कुठले मशीन इलेमेंट वापरले जातात. म्हणजेच मी जर पहिला डिस्कस केला तर माझ्याकडे शाफ्ट असतो, मग तुम्हाला शाफ्टचे सगळे पॉईंट आहेत. मग शाफ्ट नंतर जर पाहिला तर मला लागते की लागते, की जर पाहिल्यानंतर मला कपलिंग्स लागतात. मग हे सगळे पॉईंट ह्या मशीन इलेमेंट्समध्ये आहेत, सगळे पॉईंट मला मशीन इलेमेंट्समध्ये आहेत. मग त्यानंतर ह्या मशीन इलेमेंट्स बरोबर मला नेक्स्ट पॉईंट जो आहे माझा पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस. पण पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेसमध्ये काही पार्ट माझे मशीन इलेमेंट्सचे पण आहेत, काही पार्ट्स माझे मशीन इलेमेंट्सचे पण आहेत. मग त्या केसमध्ये मशीन इलेमेंटचा जर अनालिसिस केला तर प्रत्येक वर्षी एक सिंगल क्वेश्चन मला ह्या मशीन इलेमेंटनं दिलेला आहे आणि व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन दिलेले आहेत, एकदम सिंपल क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक पॉईंट आम्ही डिस्क्रिप्टिव्हली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक पॉईंट मी कन्सेप्च्युअली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं प्रत्येक ज्यावेळी लेक्चर बघाल त्यावेळी तुम्हाला अगेन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पेन आणि पेन्सिल घेऊन त्यातला इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही ऑलवेज नोट डाऊन करा आणि त्या इम्पॉर्टंट पॉईंटवरच आतापर्यंत क्वेश्चन आलेले आहेत आणि इथून पुढे पण याच पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. सो हे माझा मशीन इलेमेंट. तो मशीन इलेमेंट मला दरवर्षी एक क्वेश्चन मला मशीन इलेमेंट्सनं दिलेलं आहे, दरवर्षी एक क्वेश्चन दिलेला आहे. सो त्यानंतर दिलेला की माझा पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस, त्यानंतर मला कोणता पॉईंट दिलेला, पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस. सो पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेसच्या ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मला पॉवर कशी ट्रान्समिट केली जाते. म्हणजेच मला समजा या शाफ्टपासून, हा एक रोटेटिंग शाफ्ट आहे, या रोटेटिंग शाफ्टपासून दुसऱ्या शाफ्टला मला पॉवर ट्रान्समिट करायची आहे किंवा मला इथून या प्लेसवर काहीतरी पॉवर ट्रान्समिट करायची आहे. मग त्या पॉवर ट्रान्समिशनसाठी मला कोणते कोणते इलेमेंट्स लागतात किंवा कोणते कोणते डिव्हाइस लागतात ह्याचा टोटल पॉईंट ह्यामध्ये ऍड केलेला आहे. आता पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेसमध्ये भरपूर वास्ट पॉईंट आहेत, मग त्या सगळ्या गोष्टी नाहीत, पण तुम्हाला सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेसमध्ये मला त्याच्या ऍप्लिकेशन ओरिएंटेड असतील किंवा प्रत्येक पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेसचे काही ना काही टाईप्स आहेत, त्या टाईप्सशी मला टॅकल करायचे. किती टाईप्सचे माझ्याकडे, समजा माझ्याकडे मी बेरिंग जर घेतला, एखादा पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइस तुमच्या दिलेला आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, मी समजा बेल्ट घेतला, पहिला पॉईंट तुमच्या इथं बेल्ट दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला पुल्ली दिलेली आहे. मी बेल्ट किंवा पुल्ली जर पॅरामीटर कन्सिडर केला किंवा बेल्ट किंवा रोप जरी पॅरामीटर कन्सिडर केला, बेल्ट आणि रोप यामध्ये किती टाईप्स आहेत, किती टाईपचे बेल्ट आहेत, मग ते कधी कधी वापरले जातात, मग त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, त्याच्या मागचे बेसिक प्रिन्सिपल कोणते कोणते यूज केलेले आहेत, ह्या पॉईंटवर आपल्याला डिस्कशन आणि हेच पॉईंट आपल्याला नोट डाऊन करायचे. सो रोप ड्राईव्ह नंतर आपण म्हणतो चेन ड्राईव्ह, म्हणजेच हा पण एक पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइस आहे. मी तुम्ही सायकल असेल किंवा तुम्ही गाडी असेल, तुम्ही इंजिनपासून तुमची पॉवर ट्रान्समिट मागच्या चाकाला देता, ही चेन आणि स्प्रॉकेट थ्रू देता. मग किती टाईपच्या चेन्स आहेत ह्या पॉईंटवर तुम्हाला इथे डिस्कशन करायचे. मग हे टाईप्स जसे जसे ॲप्लिकेशन चेंज होत गेले तसे तसे माझे टाईप्स पण चेंज होत गेले. मग हे पॉईंट माझ्या पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेसमध्ये केलेलं आहे. मग पॉवर ट्रान्समिशनमध्ये अजून तुमच्याकडे कोणते कोणते पार्ट आहेत बघा. माझ्याकडे कपलिंग्स आहेत, माझ्याकडे क्लच आहे, कपलिंग्स आहेत, टाइप्स ऑफ कपलिंग इम्पॉर्टंट आहे, टाइप्स ऑफ कपलिंग भरपूर इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर तुम्हाला कपलिंग नंतर माझ्याकडे क्लच आहेत. हे क्लच कोणत्या कोणत्या टाईपचे क्लच आहेत, ह्या क्लचेसवर तुम्हाला क्वेश्चन जनरली विचारलेले जे क्वेश्चन आहेत तुम्हाला क्लचवर विचारलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला टाइप्स ऑफ क्लच नंतर टाइप्स ऑफ ब्रेक्स पण आहेत, ह्या ब्रेक्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. त्या ब्रेक्स नंतर तुम्हाला इथल्या पॉईंटमध्ये बेरिंग पण आहे, त्या बेरिंगवर पण क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि या पॉईंटवर तुम्हाला प्रत्येकाचे टाइप्स आहेत. कपलिंग पाहिलं तर कपलिंगचे भरपूर टाइप्स आहेत, मी जर क्लच पाहिलं तर क्लचचे भरपूर टाइप्स आहेत, जर ब्रेक पाहिलं तर ब्रेकचे टाइप्स आहेत. मग प्रत्येक टाईपमध्ये जेव्हा मी टॅकल करतो मला जास्त डीपमध्ये नाही जायचं, तो कसा आला, कुठून आला, काय आला, मला फक्त त्याचे वर्किंग कसं होतं. कारण मी बेसिक अजून सांगतो एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यामुळे तुमचा टाइम तुम्ही वाच स्टडीमध्ये घालू नका. सो या पॉईंटमध्ये जर पाहिला एवढे सगळे पॉईंट आहेत, प्रत्येकाचे एक 3-4 टाईप्स आहेत. त्या टाईप्सवर तुमचे वर्किंग प्रिन्सिपल कसा आहे, तो वर्क कसा केला जातो, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, त्याचे काहीतरी डिसॲडव्हान्टेजेस असतील, त्याचे काहीतरी लिमिटेशन्स असतील, ह्या त्याचे